एक साथ सावधान. बोला पुंडली कवर्धे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. खरोखरच अगदी स्वर्गीय सुनीलदादा रोठे हे जरी 18-19 वर्षापूर्वी जरी आम्हाला सोडून गेले असले तरी त्यांचं व्यक्तिमत्व आजही आमच्या हृदयात जिवंत आहेत. कारण क्रिकेटमधील एक अष्टपैलू हिरा या बीड गावातून आम्हाला सोडून गेला आणि त्याचं हे नाव लौकिक आम्ही अजूनही आमच्या हृदयात जिवंत ठेवलं. खरं तर हे ठेवण्याचं काम केलं स्वर्गीय 11 क्रिकेट संघ बीड आयोजित व किंग ब्रदर्स बीड यांनी केलेलं हे आयोजित गावदेवी चषक 2026. अगदी उत्साहात हा शेवटचा दिवस या ठिकाणी पार पडतोय. या मॅच साठी या टुर्नामेंटसाठी सुसोगतम क्रिकेट क्लब बीड बुद्रुक, सिद्धिविनायक क्रिकेट टीम बीड बुद्रुक, यंगस्टार क्रिकेट टीम बीड बुद्रुक तसेच बजरंग बली क्रिकेट टीम बीड बुद्रुक या सर्व टीमचं सहकार्य या गावदेवी चषकसाठी लागलं. त्या सर्वांचं मी या स्वर्गीय सुनील 11 क्रिकेट संघाच्या वतीने अगदी मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो. यानंतर कॉमेंटेटर योगेश. थँक्यू दादा. खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावानं ही स्पर्धा, ज्यांच्या नावानं हा संघ नेहमीच मैदानामध्ये उतरलाय, स्वर्गीय सुनील 11 या नावानं आपण पाहताय. हे नाव खऱ्या अर्थानं अगदी अजरामर ठेवलंय. त्यांना खऱ्या अर्थानं आपण पाहताय या ठिकाणी आदराची आदरांजली आणि श्रद्धेची श्रद्धांजली या ठिकाणी आपण वाहिली आहे. जाऊया मॅच कडे. मेगा फायनलची मॅच, मेगा फायनलचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गावदेवी चषक 2026 फायनल डे या स्पर्धेचा अंतिम पडाव, शेवटचा क्षण, मेगा फायनलची मॅच. एकदा दोन्ही टीम साठी जोरदार टाळ्या उद्या. 2 ओव्हरची मॅच. पहिलं षटक भावेश गायकवाड, समोर राहुल बद्रिके. हो पहिला बॉल ड्राईव्ह केला डीप मध्ये फिल्डर. हो कॅच ड्रॉप. पहिल्याच बॉलवरती संधी मिळाली होती, संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. पहिल्याच बॉलवरती कॅच ड्रॉप झाली आहे. मिळाल्या 2 धाबा. 2 ओव्हरची मॅच, 2 धावसंख्येची पॅनल्टी आहे शिवशक्ती कडाव टीमला. ती पॅनल्टी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. नसरापूरच्या मैदानावरती देखील हा संघ आज क्वालिफाय झालाय आणि तिथून मात्र गावदेवी चषक 2026 ची मेगा फायनल खेळण्यासाठी या ठिकाणी दाखल झाला. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव आली आहे. संघाचा अकाउंट ओपन केलं राहुल बद्रिकेनं. ओ दूरवरून फटका लॉब केलाय. मिस टायमिंग आहे. फिल्डर आहे डाऊन दी बॉल, पकडली कॅच. लॉंग ऑफला क्लिअर करूच शकले नाहीयेत. मिळाली आहे विकेट. पहिला आदरा मिळतोय जनमान मानगाव टीमला. फलंदाज राहुल बद्रिके आउट. पहिली विकेट भावेश गायकवाड पहिलं षटक घेऊन आलाय आणि मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती चान्स बनला होता, तिथून मात्र कॅच ड्रॉप झाली आणि सेकंड बॉलवरती पुनश्च एकदा इथून मात्र फलंदाज बाद. राहुल बद्रिकेला खऱ्या अर्थानं जीवदान मिळालं होतं, त्या जीवदानाचा फायदा उचलायचा होता परंतु तो फायदा उचलता आलाच नाहीये. समोर टाकलेला बॉल कटर आलाय, कमी गतीनं आलाय, तो पिक करता आलाच नाहीये. तिथून मात्र विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला नवनाथ. ज्या नवनाथनं या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे परंतु आता मेगा फायनलच्या मॅच मध्ये त्याच्यावरती आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. नॉस्ट्राईक वरती आपण पाहताय निलेश बद्रिके, मानगाव टीमचा बायकर मॅन, तो नॉस्ट्राईक वरती आहे. हो कमी गतीने टाकला होता बॅक ऑफ द हँड स्लोवर पद्धतीचा चेंडू, तो देखील आपण पाहताय डॉट बॉलच पाहायला मिळतोय. भावेश गायकवाड म्हटल्यानंतर अगदी व्हेरिएशन आणि व्हेरिएशन म्हटल्यानंतर भावेश गायकवाड. प्रत्येक वेळी वेगळा टप्पा, प्रत्येक वेळी अचूकता, प्रत्येक वेळी अगदी आपण पाहताय ती वेगळी पेस, व्हेरिएशन, तो अचूक टप्पा, त्यानंतर मात्र मिश्रण देखील पाहायला मिळतं. हो हाफ ट्रॅकर होता, इथून फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून केला डीप मध्ये. कुशल त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तोपर्यंत 2 धाबा मिळतील. चांगली फिल्डिंग डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑफ पर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत दाबत गेले, बॉलला त्या ठिकाणी कॅरी केले. 2 धाबा इथून आल्या. 2 धाब्याने धावफलक करताय जय हनुमान मानगाव टीमच्या धावफलकावरती 4. पहिलं षटक भावेश गायकवाडचं पाहायला मिळतंय. व पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, इथे मात्र अगदी आपण पाहता टपली मारायची होती परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. एखादा बॉल वेगाने येतोय तर एखादा बॉल अगदी कमी गतीने येतोय, हे मात्र ओळखणं गरजेचं आहे. डॉट बॉल.
शेवटचा बॉल या षटकातील 22चा. हो यावेळी खोलामध्ये टाकला, हेलिकॉप्टर पद्धतीने उडवला, डीप मध्ये बॉल आला लॉंग ऑनला. अभि देवगरे सेफ हँड मध्ये एकच धाव. षटक क्रमांक 1 या ठिकाणी समाप्त झालंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आल्यात 5. 2 धावसंख्येची पॅनल्टी आहे कडाऊट टीमला. त्यात 2 धावा मानगाव टीमच्या अकाउंट मध्ये आपण ऍड करतोय. 5 आणि 2 पॅनल्टीच्या एकंदरीत धावा धावफलकावरती आल्यात त्या म्हणजे 7. 7 धावा धावफलकावरती स्पीडअप करा. दुसऱ्या सत्रामध्ये शिवशक्ती कडाव संघ आपल्याला बॅटिंग करायची आहे, हे विसरून जमणार नाहीये. तुमच्यासाठी थोडासा वेळ आम्ही घेतलाय, कारण की तुमचा खेळ आयोजकांना देखील आणि प्रेक्षकांना देखील पाहायचा होता. हो दूर वरून फटका केलाय नवनाथनं. अभि देवगरे त्या ठिकाणी आपण पाहताय, बॉल चाललाय लॉंग ऑन, सीमा रेषेच्या पलीकडे थोडस अंतर अगदी आपण पाहताय. कव्हर झालं असतं तर मात्र आज झेल भेटला असता. बरोबर त्या ठिकाणी शब्द जागेवरती उभे होते, बॉलला जज करत होते, परंतु पाठीमागे पाहिलंच नाही. बरोबर बाउंड्री लाईन आहे. 6 धावा आल्यात. षटकार आलाय नवनाथच्या बाटमधून. षटकारानं धावसंख्या 13. या फटक्याची नितांत गरज होती जय हनुमान मानगाव टीमला. मिळाल्या 6 धावा. ओ फटका एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. नवनाथ ऑन फायर नाव. विक्रांतच्या विरोधामध्ये आक्रमक बॅटिंग करत असताना ठोकला आणखीन एक दर्जेदार फटका. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचले 21 वरती. हे मैदान खऱ्या अर्थानं म्हटल्यानंतर फायनल. हॅलो 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 चेक. फायनल मॅच मध्ये बॉल सीमा पार चौकाराचे हॅट्रिक कंप्लीट करतोय फलंदाज नवनाथ. कमालीची बॅटिंग विक्रांतच्या विरोधामध्ये आक्रमक इनिंग साकारत असताना पूर्णपणे विक्रांतला आता मात्र त्यानं बॅकफूट वरती ढकललंय. प्रत्येक वेळी फिल्डिंग प्लेसमेंट मध्ये आपल्याला चेंजेस होताना पाहायला मिळतात, परंतु फरकच पडत नाहीये. ताकद इतकी जनरेट करतो. अलोंग दी कार्पेट बॉल डीप मध्ये निघाला. फिल्डिंग चांगली झाली आहे, फिल्डिंग चांगली झाली आहे. एकच धाबेतून पाहायला मिळते. एक धाब आली आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 26 वरती. 26 धाबा धावफलकावरती आल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत 19 धाबा खर्च केल्यात गोलंदाज विक्रांतनं. काय जबरदस्त बॅटिंग. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय निलेश बद्रिके. हो दूर भरून खेळलात. फटका अगदी आपण पाहता लॉंग ऑन मध्ये अभि देवगरे त्या ठिकाणी बॉल खाली आले. चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न. ओ बॉल सुटलाय. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. विक्रांतला बॉल देखील हातात मिळाला नाहीये. 2 धाबा कंप्लीट झाल्या आणि या 2 धाब्यांना धावफलक आता जाऊन पोहोचलाय ते 28 वरती. टार्गेट आहे 12 बॉल मध्ये 29 या धावसंख्येचे. चला बॉल लगेच जा मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग केली नवनाथनं. जबरदस्त विस्फोटक आक्रमक इनिंग मैदानाच्या आतमध्ये सादर केली आहे. 22 धावा नवनाथच्या बॅटमधून आल्यात. विक्रांतच्या विरोधामध्ये 22 गायकवाडनं टाकलं होतं 5 धावसंख्येचं षटक. त्याच्यामध्ये 1 विकेट मिळाली होती, परंतु विक्रांतच्या विरोधामध्ये जे आक्रमण स्वीकारलं नवनाथनं, तब्बल धावा धावफलकावरती आल्या त्या 28. 29 धावसंख्येचं टार्गेट आहे. भल्ल मोठं आव्हान आहे. एक मोठं टार्गेट इथून मात्र सेट केलं गेलंय. 12 बॉल मध्ये 29 धावसंख्येची आवश्यकता. मेगा फायनलची मॅच, मेगा फायनलचा थरार.
चला फिल्डिंग लावून घ्या लगेच मानगाव टीम. 29 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय मानगाव टीमनं. 2 धाबा ज्या पेनल्टीच्या देखील त्याच्यामध्ये ऍड आहेत. जबरदस्त बॅटिंग झाली आहे. पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये नवनाथनं केली आहे. नवनाथ वाघमारेनं काय आक्रमक स्ट्रोक केलेत. पहिल्या ओव्हरमध्ये बाबेश गायकवाडनं अवघ्या 5च धाबा दिल्या होत्या. 1 विकेट देखील आली होती. परंतु सेकंड ओव्हरमध्ये विक्रांतच्या विरोधामध्ये जबरदस्त बॅटिंग. टीमला हवं असणारं टार्गेट त्यानं मात्र सेट केलंय. कारण की जाबली कॅप्टन टॉससाठी आला. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली. पहिल्या ओव्हरमध्ये 5 आल्यानंतर कॅप्टनवरती देखील प्रेशर आलं होतं की बॅटिंग इथून मात्र का स्वीकारली आहे. परंतु नवनाथनं त्या धाबा बनवल्यात. आता एक चांगली टोटल, एक चांगली फायटिंग टोटल धावफलकावरती पाहायला मिळतीये. 29 धावसंख्येचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. शिवशक्ती कडाव टीमचे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय कुशल गुरव, नॉन स्ट्रायकिंग वरती कल्पेश सालुंगे. सलामीचे 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये 29चा पाठलाग करण्यासाठी दाखल झालेत. पहिलं षटक घेऊन निलेश बद्रिके गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. याच मैदानावरती दुसऱ्या दिवसामध्ये काय बॅटिंग केली होती. हो पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय वाडिश लॉंगॉन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी नवनाथ आहे. एकच धाव पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. सिंगलनं अकाउंट ओपन झालंय शिवशक्ती कडाव टीमचं. मेगा फायनलची मॅच आहे. मेगा फायनलचा थरार संध्याकाळचं सत्र स्वर्गीय सुनील 11 बीड किंग ब्रदर्स ग्रुप यांच्या विद्यमानातून चालू असलेली ही स्पर्धा गावदेवी चषक 2026. काय जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळाली. अंतिम पडाव, अंतिम क्षण या स्पर्धेचा अंतिम टप्प्यामध्ये आणि अंतिम क्षणामध्ये यासाठी केला होता अट्टास की तो शेवटचा क्षण गोड व्हावा. हो कल्पेशचा हा फटका व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु परत पाठवलाय. एकच धाव. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल इथून येताना पाहायला मिळतात. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या बाहेर होताना पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल झाल्यात. कल्पेशच्या बॅटमधून 1 आणि त्यानंतर कौशलच्या बॅटमधून 1 धावा. धावफलकावरती 2. 29चा पाठलाग 12 बॉलमध्ये. कमी गतीने टाकला होता. बरोबर पीक केला. बॉल चाललाय लॉंग ऑनला सीमा रेषेच्या पलीकडे. कौशलच्या बॅटमधून आलाय हा षटकार. याच फटक्यांची गरज आहे. याच फटक्यांची आवश्यकता आहे. हे फटके आले तर मात्र ही धावसंख्या इथून चेस होईल. आणि या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये ते चॅम्पियनचं किताब कोणता संघ पटकवणार. धावा धावफलकावरती 8 आल्यात. 29चा पाठलाग करत असताना हो यावेळी शॉर्ट टर्म पूल केलाय. पूल ठरलाय सक्सेसफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल. बॉल सीमा पार. देखना दुसरा षटकार. या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ते अगदी आपण पाहताय 14 वरती. 14 धावा धावफलकावरती आहेत. निलेश बद्रिकेच्या पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल आल्या. त्याची व्हेरिएशन ओळखली, त्याचा टप्पा ओळखला, त्याला 9 सेकंड वरतून रीड केलं आणि त्याच्यानंतर आक्रमणाला सुरुवात केली आहे. 2 षटकार. ओ फटका कौशलचा. षटकाराची हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. काय जबरदस्त बॅटिंग. चौकाराची हॅट्रिक ठोकली होती नवनाथनं पहिल्या इनिंग मध्ये. आता षटकाराची हॅट्रिकच इथे ठोकली आहे कौशलनं. धावसंख्या धावफलकावरती 20. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती 20 आल्यात. 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक तुमच्याकडे 7 आहेत. कोणता संघ गावदेवी चषक 2026 चा चॅम्पियन होईल. ते चॅम्पियनचा किताब कोणत्या संघाकडे जाईल. 29चा पाठलाग करत असताना काय जबरदस्त पलटवार चालू झाला. कौशल 3 बॉलमध्ये 3 षटकार. हो लोवर फुल टॉस बॉल हलक्या हाताने स्केअर केलाय. वाडिश लॉंगॉनला बॉल आलाय. फिल्डर त्या ठिकाणी नवनाथ. शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतली आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. धावा धावफलकावरती आल्यात त्या अगदी आपण पाहता 21-6 मध्ये 8 धावसंख्येची आवश्यकता. 6 बॉल 8 धावसंख्येची आवश्यकता. अजूनही आपण पाहता या मॅच मध्ये मॅच संपलेली नाहीये. मॅच अजूनही ऑन आहे. आणि आता गोलंदाज कोणता असेल ते मात्र इथून आता पाहायला लागेल. कोणता संघ गावदेवी चषक 2026 मध्ये चॅम्पियन होईल. चॅम्पियनचा किताब कोणत्या टीम कडे जाईल. दोनही टीम संघर्ष करतीये. जिथे पहिल्या ओव्हर मध्ये ज्यावेळी बॅटिंग करत होती मानगाव टीम त्यावेळी 5च धावा आल्या होत्या. 1 विकेट आल्या होत्या. परंतु शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय त्या 21 धावा आल्या होत्या. परंतु इथे उलट झालाय. पहिल्या षटकामध्ये निलेश बद्रिकेच्या विरोधामध्ये 21 धावा आल्यात आणि आता इथून शेवटच्या ओव्हरमध्ये बनवायच्या आहेत त्या 8 धावा.
सहा बॉल मध्ये 8 धावसंख्येची आवश्यकता. बॉलिंग मार्क वरती तुम्ही पाहताय हरी आलाय सेकंड ओव्हर मध्ये, त्याला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्क वरती. हो पहिला लोअर फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डेप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. कौशलच्या बाटमधून आणखीन एक चौकार. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या धावफलक्यावरती पाहायला मिळतीये ती अगदी आपण पाहताय 25 जावा धावफलक्यावरती. 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 5 बॉल मध्ये 4 धावसंख्येची आवश्यकता. सुरुवातच जबरदस्त झाली. पहिल्या 2 बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर मात्र 3 षटकार. शेवटच्या बॉलवरती सिंगल आणि इथून मात्र हरीच्या पहिल्याच बॉलवरती चौकार. हो इथून अगदी आपण पाहताय लॉप केल्या लॉंगॉन मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी निलेश बद्रिके. मिळते सिंगल आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती अगदी आपण पाहताय 26. 3 धावसंख्येची आवश्यकता अजूनही 4 बॉल मध्ये. मेगा फायनलची मॅच तुम्ही पाहताय. जय हनुमान मानगाव त्यांच्या विरोधामध्ये शिवशक्ती कडाव. मेगा फायनलची मॅच गावदेवी चषक 2026 ची जबरदस्त मॅच. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्यानंतर त्या धावसंख्येचं संरक्षण पहिल्या ओव्हर मध्ये करता आलं नाहीये. मिस टायमिंग आहे बॉल. फिल्डर आहे डाऊन दी बॉल. हो कॅच ड्रॉप झाली आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता मॅच मात्र टाय झाली आहे. अभिज्ञा अर्बिका 11 शिवशक्ती कडाव. स्टंप ठेवा जुने नेऊ नका. एका धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅच मध्ये चॅम्पियन पदासाठी. हो फुलटॉस बॉल चाललाय सीमा पार. चौकाराने मॅच जिंकली आहे. गावदेवी चषक 2026 चा चॅम्पियन संघ ठरलाय अभिज्ञा अर्बिका शिवशक्ती कडाव संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम. या संघाचे पुरस्कर्ते रोहितजी पालकर अनिकेतजी देवगिरे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरलाय.